नमस्कार मित्रांनो. तुम्हाला कधी प्रश्न पडला असेल की आपण कधी पण का बुद्धाच्या मूर्तीला पुजताना त्याच्यासमोर का फुलं ठेवतो किंवा एक मडकं ठेवतो पाण्याचं किंवा एखादी अगरबत्ती किंवा दिवा ठेवतो. तर तुम्हाला कधी पण प्रश्न पडला असेल की आपण हे सगळं का करतो? तर मग बुद्धाने म्हटलेलं आहे की हे सगळं काही अंधविश्वास नसून हे सगळे तत्त्व आहेत. म्हणजे ह्या तत्त्वाचे पण काही अर्थ आहेत. जसं फूल सकाळी जेव्हा पण आपण एखाद्या फुलाला बघतो तेव्हा ती एक छोटीशी कळी असते आणि दुपार जेव्हा होती तेव्हा ते एखाद्या चांगल्याशा फुलामध्ये फुलतं आणि सगळीकडे सुवास पसरवतं. पण जेव्हा ते रात्र होती तेव्हा ते फूल पूर्ण सुकून जातं आणि सुकून जातं. आणि ते सुकल्यावर जेव्हा ते पूर्ण सुकून जाते तेव्हा त्याचा घाण सुवास येतो, सडतं. तेव्हा तर बुद्ध याचंच उदाहरण देताना म्हणतात, की जे आपण माणसाचं पण जीवन त्याच्याशी जुडलेलं आहे. एखादा माणूस जेव्हा जन्म घेतो तेव्हा ते फुलासारखाच लहानपणी एखाद्या कळीसारखाच असतो आणि जेव्हा तो थोडासा मोठा होतो त्याच्यानंतर जेव्हा तो वृद्ध होतो तेव्हा तोही एखाद्या फुलासारखाही सुकून जातो. आणि हे सांगताना बुद्ध म्हणतात, की कोणतीही गोष्ट निश्चित नसते. सगळं अनिश्चितपणे घडत असतं. नमः बुद्धाय.